Hello, welcome once again. This is Advocate Preeti Patwa here. And from Accountancy for the Lawyers, today we are going to deal with the double entry bookkeeping system. बघा असं म्हणतात, every credit has a corresponding debit and every debit has a corresponding credit. हा, पैसे जमा झाले तर त्याचबरोबर गेलेले पण असतात आणि पैसे गेले तर त्याचबरोबर जमा झालेले पण असतात. ओके, सो एव्हरी क्रेडिट हॅज अ करस्पॉन्डिंग डेबिट आणि एव्हरी डेबिट हॅज अ करस्पॉन्डिंग क्रेडिट. आणि मग ज्या बुक किपिंग सिस्टीम मध्ये ती डबल एंट्री केली जाते, क्रेडिट आणि डेबिट दोन्ही साईडची डबल एंट्री केली जाते, त्याला काय म्हणतात सांगा तर डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम असं म्हणतात. ह्या डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचे खूप सारे बेनिफिट्स आहेत, ऍडव्हान्टेजेस आहेत. सो देअरफॉर आय विल शेअर द स्क्रीन विथ ऑल ऑफ यू and we will deal with this particular question of the double entry bookkeeping system. Let's start. Okay, रोमन 1 काय करायचं सांगा तर इंट्रोडक्शन. हा, त्याच्यानंतर रोमन 2 करायचं डबल एंट्री सिस्टीम. रोमन 2 मध्ये मग 1 बाय 1 पॉइंट चालू करायचे. पहिला मुद्दा आधी सिंगल एंट्री सिस्टीम काय असते ते एक्सप्लेन करायचं. हा, तर सिंगल एंट्री सिस्टीम काय बघा, इट इज अन इनकम्प्लीट सिस्टम ऑफ रेकॉर्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन. हा, सिंगल एंट्री सिस्टीमला इनकम्प्लीट सिस्टम म्हणतात. बिझनेस ऑर्गनायझेशन मेंटेन ओनली कॅश बुक अँड पर्सनल अकाउंट ऑफ द डेटर अँड क्रेडिटर. सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये फक्त कॅश बुक मेंटेन केले जाते. सो द कम्प्लीट रेकॉर्डिंग ऑफ द ट्रान्झॅक्शन कॅनॉट बी मेड अँड ट्रायल बॅलन्स कॅनॉट बी प्रिपेअर्ड. ओके, कम्प्लीट रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन होत नाही ना, त्यामुळे ट्रायल बॅलन्स बनवणं अवघड होतंय तिथं. हा, नंबर 2 बघा, डबल एंट्री सिस्टीम काय आता. हा, in this system every business transaction is having the two-fold effect of benefit giving and benefit receiving aspect. Okay, डबल एंट्री सिस्टीम मध्ये काय म्हणलेलं सांगा तर प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनला दोन इफेक्ट आहेत. हा, एक इफेक्ट आहे बेनिफिट गिव्हिंग आणि दुसरा काय सांगा तर बेनिफिट रिसिव्हिंग aspect आहे. द रेकॉर्डिंग इज मेड ऑन द बेसिस ऑफ बोथ दिस aspect. रेकॉर्डिंग दोन्हीच केलं जातं, बेनिफिट आलेलं पण आणि बेनिफिट दिलेलं पण, बेनिफिट रिसिव्हिंग पण आणि बेनिफिट गिव्हिंग पण. ओके, डबल एंट्री इज अन अकाउंटिंग सिस्टम दॅट रेकॉर्ड द इफेक्ट ऑफ ट्रान्झॅक्शन अँड अदर इव्हेंट इन ऍटलीस्ट टू अकाउंट विथ इक्वल डेबिट आणि क्रेडिट. हा, बेसिक प्रिन्सिपल ऑफ दिस सिस्टम काय सांगा, फॉर एव्हरी डेबिट देर मस्ट बी अ करस्पॉन्डिंग क्रेडिट of a equal amount and for every credit there must be a corresponding debit of the equal account. Okay, सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं प्रत्येक डेबिटला करस्पॉन्डिंग अमाऊंटचं काय सांगा तर इक्वल अमाऊंटचं क्रेडिट आहे आणि प्रत्येक क्रेडिटला इक्वल अमाऊंटचं करस्पॉन्डिंग डेबिट आहे. ओके, लेट्स चेक आउट इन डिटेल दिस पर्टिक्युलर कन्सेप्ट. पहिला पॉइंट करायचा डेफिनेशन ऑफ डबल एंट्री बुक सिस्टीम. काय हेडिंग देणार सांगा, डेफिनेशन ऑफ अ डबल एंट्री book system. Every business transaction has a two-fold effect and it affects two accounts in opposite direction. And if a complete record is to be made of the each transaction, जर प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं कम्प्लीट रेकॉर्ड करायचं असेल तर इट वुड बी नेसेसरी टू डेबिट वन अकाउंट अँड क्रेडिट अनदर अकाउंट. ओके, एका अकाउंट मध्ये डेबिट होईल, दुसऱ्या अकाउंट मध्ये क्रेडिट होईल. राईट, it is this recording of the two-fold effect of every transaction that has given rise to the double entry system. Okay, त्यामुळे प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे हे जे टू फोल्ड इफेक्ट आहे ते डबल एंट्री सिस्टीमला जन्म देते. ओके, आता दुसरा मुद्दा काय करायचं सांगा आपल्याला, तर डबल एंट्री सिस्टीम मध्ये काय काय स्टेप्स असतात. नंबर 1 बघा, प्रिपरेशन ऑफ द जर्नल. जर्नल इज कॉल्ड द बुक ऑफ ओरिजिनल एंट्री. हा, जर्नल म्हणजे काय सांगा तर ओरिजिनल एंट्रीचं पुस्तक आहे, बुक आहे ज्याच्यामध्ये ओरिजिनल एंट्री केली जाते. जर्नल इज कॉल्ड द बुक ऑफ ओरिजिनल एंट्री. इट रेकॉर्ड द इफेक्ट ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन फॉर द फर्स्ट टाइम. काय करते सांगायचं तर ऑल ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट रेकॉर्ड करते. हिअर द जॉब ऑफ रेकॉर्डिंग टेक्स प्लेस. हा, त्याच्यामध्ये मग काय होते सांगा तर रेकॉर्डिंग ऑफ द ट्रान्झॅक्शन होते. त्याच्यामध्ये पहिल्या स्टेप मध्ये प्रिपरेशन ऑफ द जर्नल मध्ये. नंतर मग काय प्रिपेअर केलं जातं सांगा, लेजर प्रिपेअर केलं जातं. हा, लेजर इज द कलेक्शन ऑफ ऑल अकाउंट यूज द बिझनेस. हा, त्या बिझनेसचे जेवढे अकाउंट आहेत ते सगळ्याचं कलेक्शन म्हणजे लेजर आहे. हिअर द ग्रुपिंग ऑफ अकाउंट इज परफॉर्म. जर्नल इज पोस्टेड टू द लेजर. सगळ्या अकाउंटचं ग्रुपिंग करणं म्हणजे लेजर आहे. म्हणजे वरती जे जर्नल केलं होतं की नाही ते जर्नल कशात पोस्ट केलं जाते तर लेजर मध्ये पोस्ट केलं जातं. हा,
नंतर मग काय बनवली जाते सांगा, ट्रायल बॅलन्स प्रिपेअर केली जाते. हा, ट्रायल बॅलन्स प्रिपरेशन समरायझिंग इट इज द समरी ऑफ लेज बॅलन्स प्रिपेअर्ड इन द फॉर्म ऑफ अ लिस्ट. हा, ट्रायल बॅलन्स म्हणजे काय सांगा, तर वरच्या लेजरची समरी प्रिपेअर केली जाते आणि मग फायनल अकाउंट बनते. प्रिपरेशन ऑफ द फायनल अकाउंट at the end of the accounting period to know the achievement of the organization. अकाउंटिंग पिरियड एंड होताना तुमच्या संस्थेनं, बिझनेसनं, प्रोफेशननं काय नेमकं कामकाज केलंय, त्याचं फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ अफेअर कसं आहे, त्याच्यासाठी काय बनवलं जाते सांगा, तर फायनल अकाउंट प्रिपेअर केलं जात आहे. तिसरा मुद्दा करायचा आपल्याला. हा, फीचर्स ऑफ द डबल एंट्री सिस्टीम. हा, एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन हॅज अ टू अकाउंट. हा, प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनला दोन अकाउंट आहेत. ईच ट्रान्झॅक्शन हॅज अ टू अस्पेक्ट आहे, डेबिट आणि क्रेडिट. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा दोन अस्पेक्ट आहेत, डेबिट आणि क्रेडिट. ओके, इट इज बेस्ड ऑन द अकाउंटिंग assumption, concept and principle. It helps in preparing the trial balance, which is the test of arithmetical accuracy in the accounting. हा, ट्रायल बॅलन्स काय करता येतं सांगा, तर प्रिपेअर करता येते. देन लास्ट प्रिपरेशन ऑफ द फायनल अकाउंट विथ द हेल्प ऑफ द ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्सच्या मदतीने काय केलं जातं सांगा, तर फायनल अकाउंट प्रिपेअर केलं जात आहे. नंतर नेक्स्ट रोमन करायचा, ऍडव्हान्टेजेस ऑफ द डबल एंट्री सिस्टीम. महत्वाचा मुद्दा. हा, सायंटिफिक सिस्टीम. डबल एंट्री सिस्टीम काय सांगा, मस्त. This system is the only scientific system of the recording business transaction in a set of accounting record. Okay, ही सिस्टीम काय सांगा, सायंटिफिक सिस्टीम आहे. इट हेल्प टू अटेन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंगचा हेतू या सिस्टीममुळे साध्य होतो. द डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम इज द सायंटिफिक सिस्टीम ऑफ बुक कीपिंग. डबल एंट्री सिस्टीम हॅज ओन सेट ऑफ प्रिन्सिपल. स्वतःचे सेट ऑफ प्रिन्सिपल आहेत, नियम आहेत, त्याचे रूल्स आहेत. हा, अंडर दोज प्रिन्सिपल अँड रूल्स टू aspect of every financial statement are recorded. डेबिट अँड क्रेडिट तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचे दोन अस्पेक्ट रेकॉर्ड केले जातात तिथं. दुसरा मुद्दा बघा, कम्प्लीट रेकॉर्ड ऑफ द ट्रान्झॅक्शन. दिस सिस्टीम मेंटेन अ कम्प्लीट रेकॉर्ड ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन. डबल एंट्री सिस्टीम इज अ कम्प्लीट सिस्टीम ऑफ बुक कीपिंग. बुक कीपिंगची एक कम्प्लीट सिस्टीम आहे. इट रेकॉर्ड नॉट ओनली ईच अँड एव्हरी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन बट ऑल्सो ईच अस्पेक्ट ऑफ ट्रान्झॅक्शन. सगळे ट्रान्झॅक्शन तर रेकॉर्ड होतातच, पण सगळ्या ट्रान्झॅक्शनचे सगळे अस्पेक्ट पण रेकॉर्ड होतात त्याच्यामध्ये. हा, तिसरा मुद्दा बघा काय लिहिला, अ चेक ऑन द अॅक्युरसी ऑफ अकाउंट. बाय यूज ऑफ दिस सिस्टीम द अॅक्युरसी ऑफ अकाउंटिंग बुक कॅन बी एस्टॅब्लिश थ्रू द डिव्हाइस कॉल्ड एज अ ट्रायल बॅलन्स. ओके, अकाउंटची अॅक्युरसी कशाने चेक केली जाऊ शकते, ट्रायल बॅलन्स. तुम्हाला माहिती आहे ना, दोन्हीकडे समान यायला पाहिजे जमा आणि खर्चाच्या शेवटी तिथं ट्रायल बॅलन्स मध्ये. डबल एंट्री bookkeeping system is based on the double entry principle, which means वरचे रिपीट वाक्य बघा, for every debit amount there is a corresponding credit amount. Okay, such a method of debit and credit मुळे काय होतं सांगा, तर अर्थमॅटिकली अॅक्युरेट हिशोब निघतो. ओके, एन्श्युअर द अर्थमॅटिकल अॅक्युरसी ऑफ द रेकॉर्डिंग अँड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. हा, चौथा मुद्दा बघा, असर्टेनमेंट ऑफ द प्रॉफिट अँड लॉस. हा, डबल एंट्री सिस्टीम मुळे तुम्हाला प्रॉफिट लॉस मोजता येते. The profit earned or the losses suffered during a period can be ascertained together with the detailed by preparation of profit and loss account. Double entry book keeping system help to ascertain the true profit or loss of a business by preparing the profit and loss account for a given period. Given period चं profit and loss account बनल्यामुळे तुम्हाला प्रॉफिट लॉस किती झालं त्याचा अंदाज येतो. पाचवा मुद्दा बघा, ऍडव्हान्टेज, नॉलेज ऑफ द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस फर्म can be ascertained at the end of each period through the preparation of balance sheet. वरच परत बॅलन्स शीट प्रिपेअर केल्यामुळे प्रत्येक बिझनेसची फायनान्शियल पोझिशन ऍट द एंड ऑफ अकाउंटिंग पिरियड आपल्याला मोजता येते, ठरवता येते. डबल एंट्री कीपिंग सिस्टीम ऑल्सो हेल्प टू रिव्हील द इन्फॉर्मेशन अबाउट द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस बाय प्रिपेअरिंग द स्टेटमेंट कॉल्ड एज अ बॅलन्स शीट. हा, बॅलन्स शीट प्रिपेअर केल्यावर पण आपल्याला कळतं की त्या पर्टिक्युलर बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय आहे तिथं. देन पुढचा मुद्दा सहावा बघा, फुल डिटेल्स फॉर द पर्पज ऑफ कंट्रोल. दिस सिस्टीम परमिट अकाउंट टू बी प्रिपेअर्ड or kept in as much detail as necessary and therefore afford significant information for the purpose of control. Okay, double entry bookkeeping system keep detailed record of financial transaction ची detailed record ठेवते. Okay, therefore for recording of financial transaction in a book provide necessary information for the purpose of cost control. तुम्हाला कॉस्ट कंट्रोल करायला पण हे मदत करते. ओके,
कंपॅरेटिव्ह स्टडी पॉसिबल होते ना, कारण मागच्या वर्षीचं ट्रायल बॅलन्स, या वर्षीचं ट्रायल बॅलन्स, मागच्या वर्षीचं अकाउंट, या वर्षीचे अकाउंट मेंटेन ठेवलेले असतात तिथं. ओके, नाव रिझल्ट ऑफ 1 year मे बी कम्पेअर्ड टू द रिझल्ट ऑफ द प्रिव्हियस इयर अँड द रिझन फॉर चेंज मे बी असं. ओके, त्यामुळे तुम्ही या वर्षीचा रिझल्ट मागच्या वर्षीच्या रिझल्टशी कम्पेअर करून त्याचे रिझन काढू शकता. देन 8वा मुद्दा, हेल्प्स मॅनेजमेंट इन डिसिजन मेकिंग. द मॅनेजमेंट मे ऑल्सो बी ऑब्टेन good information for its work, especially for the making decision. Double entry bookkeeping system communicate financial information that is necessary for the taking of business decision. Okay, double entry bookkeeping system management ला काय होते सांगा तर डिसिजन मेकिंग मध्ये मदत करते. बुक डबल एंट्री बुककीपिंग सिस्टम ऑल्सो प्रोव्हाइड नेसेसरी इन्फॉर्मेशन टू द डिफरंट युजर. माहिती देते, हा कुणाला कुणाला माहिती मिळवून देते बघा, बिझनेस बद्दल ओनरला, स्वतःला, मॅनेजरला, बिझनेसच्या क्रेडिटर्सना, जेणेकरून या फर्मला लोन द्यायचं नाही द्यायचं याचे डिसिजन ते घेऊ शकतात. ओके, सो इन शॉर्ट मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंग मध्ये मदत करते. डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम मध्ये फ्रॉडचा चान्स कमी असतो. ओके, सो नो स्कोप फॉर द फ्रॉड इज द नेक्स्ट एडवांटेज. द फर्म इज सेव्ड फ्रॉम फ्रॉड and misappropriation since full information about all asset and liabilities will be available. Assets and liabilities ची सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल तर मग फ्रॉडची शक्यता काय होईल सांगा तर कमी होईल तिथं. देन 10वा मुद्दा बघा, सिस्टमॅटिक सायंटिफिक रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन ऑन द बेसिस ऑफ द सिस्टम मिनिमाइज द चान्सेस ऑफ फ्रॉड. कसं रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन होतं सांगा, सिस्टमॅटिकली पण आणि सायंटिफिकली. तोच मुद्दा पुढचा आलेला. सिस्टमॅटिक टेक्निक आहे, नुसतं हेडिंग सिस्टमॅटिक न घेता तुम्ही हेडिंग देऊ शकता, सिस्टमॅटिक टेक्निक हेडिंग द्या. A systematic technique is followed in recording the financial transaction in a double entry bookkeeping system. It record financial transaction in a systematic manner आणि chronological order मध्ये, नाही का, मे महिन्यात हे झालं, हा जून महिन्यात हे झालं, मग परत जुलैत तसं झालं, chronological order आणि त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन with a suitable narration of the financial transactions. Now here we are finishing your double entry bookkeeping systemचं meaning आणि त्याचे ऍडव्हान्टेजेस. ओके, प्रत्येक क्रेडिटला करस्पॉन्डिंग डेबिट आहे, प्रत्येक डेबिटला करस्पॉन्डिंग क्रेडिट आहे. दोन्ही अस्पेक्टचं रेकॉर्ड करणं म्हणजे काय सांगा तर डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम आहे. meaning, definition आणि त्याचा ऍडव्हान्टेजेस. I hope you all understood it. If you have any doubt, you can ask.